नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेच्या बॅचमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण दारिद्र्य टॉपिकमधील ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या परत एकदा शिकणार आहोत। त्यानंतर आपण ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्या समित्यांकडे जाणार आहोत। चला सुरू करूया आजचं महत्त्वाचं। पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो दारिद्र्य प्रमाण किंवा हेड काउंट रेशो। या कन्सेप्टवर राज्यसेवेमध्ये प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे। परत एकदा सांगतो, पॉवर्टी रेशो, हेड काउंट रेशो, ज्याला आपण दारिद्र्य प्रमाण किंवा हेड काउंट रेशो असं म्हणतो, त्याचा अर्थ काय होतो तर एकूण लोकसंख्येपैकी दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांचं प्रमाण म्हणजे हेड काउंट रेशो। मी तुम्हाला काय सांगितलं, आपण काय करतो, एक दारिद्र्य रेषा काउंट करतो, बरोबर, पॉवर्टी लाईन। मग ही पॉवर्टी लाईन कशावरती असते, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचरवर असते, दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च। मग समजा तुमचा मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर एक्स अमाउंट आहे, मग तुमच्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक ह्या दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, ते जे टक्क्यांचं प्रमाण आहे याला आपण हेड काउंट रेशो किंवा पॉवर्टी रेशो असं म्हणतो। सोपा कन्सेप्ट आहे, डेफिनेशन लक्षात ठेवा। एकूण लोकसंख्येपैकी दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांचं प्रमाण, लोकांचा रेशो म्हणजे हेड काउंट रेशो, हा एक महत्त्वाची संकल्पना आहे। चालेल, चला यातला पुढचा कन्सेप्ट पॉवर्टी गॅप, हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे। मग पॉवर्टी गॅप काय तर पहा, दारिद्र्य रेषेखालील लोकांची सरासरी कमाई आणि दारिद्र्य रेषा यामधील फरकाला पॉवर्टी गॅप असं म्हणतात। पॉवर्टी गॅप फक्त डेफिनेशन आहे, बाकी काही नाही आहे। आता मी तुम्हाला याची इंटेन्सिटी समजावून सांगतो। चला, पॉवर्टी गॅप म्हणजे काय, तो डायग्राम आहे, डायग्राम सेम मी इथं काढतो। समजा इथं 100 रुपये कमाई आहे, बरोबर, या ठिकाणी 25 रुपये कमाई आहे किंवा लेटेस्ट से 40 रुपये दर डोई दर दिवस। हे एक आयडियल एक्झाम्पल आहे हा। दर डोई दर दिवस समजा 40 रुपये ही आपली दारिद्र्य रेषा आहे, 40 रुपये, बरोबर। आता आपण काय इमॅजिन करूया, समजा आपल्या देशामध्ये एकूण लोक आहेत 15, आपल्या देशात एकूण लोक किती आहेत, 15 लोक आहेत। एक आयडियल कन्सेप्ट, आयडियल आकडे मी घेतोय, एकूण 15 लोक आहेत। या 15 लोकांपैकी 5 लोक जी आहेत, ही 5 लोक APL आहेत। म्हणजे काय, ही 5 लोक दारिद्र्य रेषेच्या वरती राहतात, अबोव पॉवर्टी लाईन राहतात, बरोबर। ही 5 लोक म्हणजे यांची कमाई किती आहे, यांच्यापैकी कोणाची कमाई 42 रुपये आहे, कोणाची 48 आहे, कोणाची 100 आहे, कोणाची 90 आहे, असं आहे। म्हणजे 5 लोक जी आहेत त्यापैकी ही APL आहेत आणि बाकीची 10 लोक ही BPL आहेत। म्हणजे काय, या 10 लोकांची कमाई 40 रुपयांपेक्षा कमी आहे, बरोबर। आता इथं काय होऊ शकतं, सरकार काय करणार, या दारिद्र्य रेषेखालील लोकांना नजरेसमोर ठेवून सरकार स्वतःच्या योजना, स्वतःच्या स्कीम, स्वतःची धोरणं आखणार। तुम्ही पण तेच करणार आणि तुमचं म्हणणं काही बरोबर आहे ना सर, दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या सर्व लोकांना काय करायचं, एकत्रित करायचं आणि या सर्व लोकांना एकत्रित करून त्यांच्या सोयीनं योजना आखायच्या जेणेकरून त्यांचं भलं होईल। ठीक आहे, मान्य। इथं चुकतं काय माहिती का, आपण या ठिकाणी दारिद्र्य रेषा ही संकल्पना वापरताना आपल्याला काय कळतं की 10 लोक अशी आहेत ज्यांची कमाई 40 रुपयांपेक्षा काय आहे, कमी आहे। मात्र आपल्याला हे माहित नाहीये की या 10 लोकांची कमाई नेमकी किती आहे। आता इथं असं होऊ शकतं, मी तुम्हाला एक आकडा सांगतो, एक समजा आपण 10 लोकांची कमाई जर काउंट केली तर कुणाची कमाई 2 रुपये, कुणाची कमाई 5 रुपये, कुणाची आणखीन 2, कुणाची 3, कुणाची 7, त्यानंतर कुणाची 6, कुणाची 8, बरोबर आहे। त्यानंतर कुणाची एखाद्याची 20 आहे, बरोबर। किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8, एखाद्याची आणखीन समजा 30 रुपये आहे आणि एखाद्या समजा 40 आहे किंवा 39 आहे। आपण आणखीन थोडं सोपं करू, एखाद्या व्यक्तीची कमाई किती आहे, लेटेस्ट से 1 रुपया आहे, हे गणिताला सोपं जाईल, 1 आहे। आलं लक्षात, म्हणजे आपण दारिद्र्य रेषा किती ठेवली आहे, 40 ठेवली आहे। पण तुम्ही ऑब्झर्व करा, 2 5 1 3 7 6 8 म्हणजे या 10 लोकांपैकी 7 लोक अशी आहेत ज्यांची कमाई 10 रुपये सुद्धा नाहीये, म्हणजे ज्यांची कमाई 10 रुपये सुद्धा नाहीये। आणि फक्त 3 लोक असे आहेत ज्यांची कमाई काय आहे, 20, त्यानंतर 39 आणि 30। मग मला सांगा, समजा सरकारने योजना आखताना 40 रुपये कमाई धरून जर योजना आखली
त्याचा फायदा फक्त कोणाला होईल? याचा फायदा फक्त या 3 लोकांना होईल आणि बाकीचे जे 7 लोक आहेत ज्यांची कमाई 10 रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहे यांना याचा योग्य फायदा घेता येईल का नाही? कारण त्यांची कॅपॅसिटी नाहीये. म्हणजे आपल्याला फक्त काय कळतंय? आपल्याला दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांचं प्रमाण कळतंय, मात्र त्यांच्या दारिद्र्याची तीव्रता किती आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे हे आपल्याला कळत नाहीये. बरोबर आहे. आपण दारिद्र्य रेषे संकल्पना वापरताना आपल्याला काय कळतं? फक्त आपल्याला एकच गोष्ट कळते की दारिद्र्य रेषेखालील किती टक्के लोक आहेत. भारतातील 40% लोक दारिद्र्य रेषेखालील राहतात, मान्य. पण हे दारिद्र्य रेषेखाली राहत असताना सुद्धा त्या लेवलला सुद्धा त्यांची कमाई कोणत्या स्तरावरची आहे, ते किती रुपये कमवू शकतात, त्यांनी किती रुपये कमवू शकत नाहीत, याचं जर आपल्याला मोजमाप मिळत नसेल तर त्याला आपल्याला गरिबीची तीव्रता कळणार नाही. आणि परत एकदा गरिबी निर्मूलनाच्या किंवा ज्या सर्व गोष्टी आहेत यासाठी जे तुम्ही पैसे खर्च करता, योजना आखता, धोरणं राबविता, ही सर्व योजना धोरणं सर्वच्या सर्व काय होतील? लयास जातील किंवा त्यांचा फायदा होणार नाही. तर यामुळे गरिबीची तीव्रता मोजण्यासाठी हा पर्टिक्युलर पॉवर्टी गॅप रेशिओ वापरला जातो. याचा अर्थ काय आहे? तर पहा, ही दारिद्र्य रेषा आहे, बरोबर आहे. मग दारिद्र्य रेषा आणि हे दारिद्र्य रेषेखाली असणारी लोक, दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत? 10 लोक आहेत. त्यांची कमाई किती आहे बघा? 2 आणि 5 7, 7 आणि 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 11, सॉरी 2 आणि 5 7 1 8, 8 आणि 3 11, 11 आणि 7 18, 18 6 24, 24 आणि 8 32, 10 52, 10 82, 82 आणि 9 91 आणि 30, 121. यांची कमाई किती आहे? 121. 10 लोकांची कमाई किती आहे? 121 रुपये. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या 10 लोकांची टोटल कमाई 121. मग यांची सरासरी कमाई किती झाली? भागिले 10. भागिले 10 म्हणजे यांची सरासरी कमाई किती झाली? 12 रुपये 10 पैसे. मग मला सांगा ती रेष कुठे येईल? 12 रुपये 10 पैसे ती रेष येईल या ठिकाणी, बरोबर आहे. आता ही वरची रेषा काय झाली? ही वरची रेषा आहे दारिद्र्य रेषा, बरोबर आहे. आणि ही खालची ब्ल्यू रेषा काय आहे? ही खालची ब्ल्यू रेषा आहे दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांची, दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांची सरासरी कमाई. आणि मग हा जो फरक आहे कोणता? या 2 रेषांमधला फरक, हा जो फरक आहे या फरकाला म्हणायचं पॉवर्टी गॅप. मला सांगा फरक जास्त आहे का कमी आहे? खूप जास्त फरक आहे, खूप जास्त फरक आहे. याचा अर्थ काय आहे? या देशामध्ये गरिबीची तीव्रता खूप जास्त आहे, इंटेन्सिटी खूप जास्त आहे. म्हणजे तुम्हाला इंटेन्सिटी कमी करण्यासाठी सुद्धा काम करावं लागेल. तुम्हाला हा जो सगळ्यात लोअर लेवलचा वर्ग आहे ज्यांची कमाई या ठिकाणी पोहोचते, या सोयीनं तुम्हाला योजना आखाव्या लागतील. तुम्ही या सोयीनं योजना आखू शकत नाही, कारण या ठिकाणी असणारे लोक फक्त 3 आहेत, बाकी 7 लोकही या ठिकाणी आहेत. सो तुम्हाला तुमच्या योजना धोरणं आखताना हा विचार करून योजना आणि धोरणं आखावे लागतील की गरिबीची तीव्रता कशी कमी होईल. तर याला आपण काय म्हणतो? याला आपण हा कन्सेप्ट वापरतो, याला आपण म्हणतो पॉवर्टी गॅप रेशिओ. आता तुम्हाला सेम डेफिनेशन दाखवतो. कन्सेप्ट कळला? आता पहा डेफिनेशन काय. दारिद्र्य रेषेखालील लोकांची सरासरी कमाई, पहा मी तुम्हाला दाखवलं इथं सरासरी कमाई असेल आणि दारिद्र्य रेषा, ही दारिद्र्य रेषा आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांची सरासरी कमाई आणि दारिद्र्य रेषा यामधील जो फरक आहे या फरकाला आपण काय म्हणतो? या फरकाला आपण काय म्हणतो? पॉवर्टी गॅप हा शब्द वापरतो. या पॉवर्टी गॅपचा फायदा काय, नेमकं काय वापरला जातो? चला पाहू याचा फायदा काय आहे. तर पॉवर्टी गॅपचा वापर हा गरिबीची तीव्रता आणि गरिबीचं परिणाम मोजण्यासाठी होतो. म्हणजे थोडक्यात काय, ह्या जो पहिलं वाक्य आहे ॲज इट इज पाठ करा, लक्षात ठेवा. पॉवर्टी गॅपचा वापर हा गरिबीची तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी आणि मॅग्निट्यूड, इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी, मॅग्निट्यूड ऑफ पॉवर्टी या 2 संकल्पना मोजण्यासाठी होतो, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, पॉवर्टी गॅपचा वापर हा गरिबीची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता आणि गरिबीची मॅग्निट्यूड, गरिबीचं परिमाण मोजण्यासाठी होतो. इट मेजर्स द नंबर ऑफ पुअर, म्हणजे काय, किती लोक गरीब आहेत. एक पॉवर्टी गॅप काय करतो? किती लोक गरीब आहेत आणि हाऊ पुअर दे आर, म्हणजे किती लोक आणि किती प्रमाणात, बरोबर आहे. मग इथं काय करतं? ते संख्या सुद्धा मोजतं, किती लोक गरीब आहेत आणि त्यांचं तीव्रता सुद्धा मोजतं. पॉवर्टी गॅप दोन्ही गोष्टी मोजतं, संख्या आणि परिमाण सुद्धा. पॉवर्टी गॅप्स इंडेक्स
हे काय, इन्सिडेन्स ऑफ पॉवर्टी प्लस डेप्थ ऑफ पॉवर्टी. इन्सिडेन्स म्हणजे किती लोक गरीब आहेत, डेप्थ म्हणजे गरिबीची तीव्रता किती आहे, पॉवर्टी गॅप मोजतं. या पॉवर्टी गॅप इंडेक्सलाच फॉस्टर ग्रियर थोरबेके इंडेक्स असं सुद्धा म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवा, फॉस्टर ग्रियर थोरबेके इंडेक्स असं सुद्धा म्हणतात. परत एकदा लक्षात ठेवा, पॉवर्टी गॅप इंडेक्सला फॉस्टर ग्रियर थोरबेके इंडेक्स या नावाने सुद्धा ओळखतात. राहील लक्षात. आता इतर महत्वाच्या संकल्पना. सगळ्यात पहिली महत्वाची संकल्पना, थोडं फॅक्च्युअल आहे मात्र लक्ष देऊ नका. दारिद्र्य मोजण्यासाठी नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन ही केंद्रीय संस्था होती. लक्षात ठेवा, जोपर्यंत नियोजन आयोगाला बरखास्त केलं गेलं नाही आणि नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोग आला, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया और नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, तर नीती आयोग येईपर्यंत नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन ज्याची स्थापना 1952ला झाली होती, हे गरिबी मोजण्याची अपेक्स इन्स्टिट्यूशन होती, सर्वात महत्त्वाची संस्था होती. दारिद्र्य मोजण्यासाठीचे संकलन म्हणजे माहिती गोळा करण्याचं काम हे NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन करत असे. सध्या नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आणि सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या दोघांचं एकत्रीकरण करून एक सिंगल ऑफिस, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस बनविण्यात आलेलं आहे. तिथे लक्षात घ्या, अगोदर गरिबीसाठी जी माहिती संकलन करायची याचं काम NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन करत असे. प्रत्येक 5 वर्षांनी गरिबी मोजण्यासाठीचा फुल सर्वे केला जात असे. प्रत्येक 5 वर्षांनी यामध्ये 1,20,000 घरांचा सर्वे केला जातो व यामधील कालावधीसाठी 3 सर्वे केला जातो, ज्यामध्ये 20,000 घरांचा समावेश केला जातो. म्हणजे पहा, प्रत्येक 5 वर्षांनी जेव्हा आपण गरिबी मोजण्यासाठी फुल सर्वे करतो, पूर्ण सर्वेक्षण करतो, त्यावेळी 1,20,000 घरांचा सर्वे केला जातो. आणि या 5 वर्षांच्या कालावधीच्या अधेमध्ये जेव्हा गरिबी मोजण्यासाठी सर्वे केला जातो, तर तो सर्वे हा 20,000 घरांचा केला जातो. तो सर्वे हा 20,000 घरांचा केला जातो, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात. म्हणजे जो फुल सर्वे असतो, हा फुल सर्वे 1,20,000 घरांचा असतो. हा दर 5 वर्षांनी केला जातो व त्यानंतर अधेमध्ये जो सर्वे केला जातो, हा सर्वे फक्त 20,000 घरांचा असतो. संदर्भ कालावधी म्हणजे आता तुम्ही गरिबीचं मोजमाप करणार आहात. मग हे गरिबीचं मोजमाप करत असताना तुम्ही लोकांना काही प्रश्न विचारणार आहात. म्हणजे प्रश्न विचारत असताना त्या लोकांनी 7 दिवसात किती खर्च केले, महिन्याभरात उपभोगावर किती पैसे खर्च केलेत, त्यानंतर 365 दिवसात किती खर्च केले, या सगळ्यांचं मोजमाप आपण करतो. तर या ठिकाणी 7 दिवस, त्यानंतर 30 दिवस, त्यानंतर 365 दिवस हा जो आकडा आहे याला आपण रेफरन्स पिरियड असं म्हणतो. तर रेफरन्स पिरियड इथं लक्षात घ्या, घरगुती खर्चाची माहिती गोळा करताना ज्या किंवा जेवढ्या कालावधीसाठी, जेवढ्या टाइम पिरियडसाठी माहिती गोळा केली जाते त्याला आपण रेफरन्स पिरियड असं म्हणतो. लक्षात घ्या, जेवढ्या कालावधीसाठी माहिती गोळा केली जाते त्याला आपण रेफरन्स पिरियड असं म्हणतो. NSSO या प्रकारचे सर्वे करताना 3 रेफरन्स पिरियडचा वापर करतो. 3 म्हणजे संदर्भ कालावधी 3 असतात. 3 संदर्भ कालावधींचा वापर करतो. ते संदर्भ कालावधी कोणते आहेत आपण ते एक करून समजून घ्या आणि 3 संदर्भ कालावधी खूप महत्त्वाचे आहेत. चला, सगळ्यात पहिला आहे ज्याला आपण म्हणतो युनिफॉर्म रिकॉल पिरियड. हे दिसतंय की नाही मला माहित नाही, बहुतेक दिसत नाही, मी इथं लिहितो. याला आपण म्हणतो युनिफॉर्म रिकॉल पिरियड. युनिफॉर्म रिकॉल पिरियड काय, तर यामध्ये 30 दिवसात म्हणजे एका महिन्यात 30 दिवसात वापरल्या गेलेल्या सर्व वस्तूवरील खर्चाची माहिती विचारली जाते आणि त्याचं संकलन केलं जातं. लक्षात ठेवा, युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये काय असतं, एका व्यक्तीने 30 दिवसात ज्या सर्व वस्तू वापरलेल्या आहेत त्या सर्व वस्तूंवर त्याने किती खर्च केलेला आहे याची माहिती त्याला विचारली जाते. याला म्हणायचं युनिफॉर्म रिकॉल पिरियड. यामध्ये 30 दिवसात वापरल्या गेलेल्या सर्व वस्तूंवरील खर्चाची माहिती विचारात घेतली जाते आणि त्याचं संकलन केलं जातं. याला म्हणायचं युनिफॉर्म रिकॉल पिरियड. दुसरा आहे मिक्स्ड रिकॉल पिरियड. मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये काय, यामध्ये अधूनमधून वापरल्या जाणाऱ्या, अधेमध्ये आपण वापरतो, आपण रोज काय चप्पल विकत घेत नाही, दूध आपण रोज विकत घेतो मात्र चप्पल आपण रोज विकत घेत नाही. अधूनमधून वापरल्या जाणाऱ्या 5 गैरखाद्य वस्तू. कोणत्या वस्तू? 5 गैरखाद्य वस्तू, जसं की कपडे, चपला, टिकाऊ वस्तू,
शिक्षण आणि आरोग्य. कोणत्या 5 गैरखाद्य वस्तू? कपडे, 2 नंबर आहे चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य. या 5 वस्तूंवर 365 दिवसात केला गेलेला खर्च आणि इतर उपभोग्य वस्तूवर केला गेलेला 30 दिवसात केला गेलेला खर्च हा मोजला जातो. आलं लक्षात? म्हणजे आलं लक्षात, या 5 वस्तूंवर तुम्ही वर्षभरात किती पैसे खर्च केलेत आणि या 5 वस्तूंच्या व्यतिरिक्त ज्या इतर वस्तू आहेत यावर तुम्ही 30 दिवसात किती पैसे खर्च केलेत हे मोजलं जातं. मिक्स्ड, आपण 2 गोष्टींचा मिक्स केले. पहिल्यामध्ये काय होतं? 30 दिवसात वापरलेल्या सर्व वस्तूंचा खर्च विचारला जातो. कुठं? युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये. मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये मात्र तसं नाहीये. मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये 2 डेटा गोळा केला जातो. एक, 30 दिवसात वापरल्या गेलेल्या त्या 5 वस्तूंच्या व्यतिरिक्त ज्या सर्व वस्तू तुम्ही वापरल्यात त्यांचा खर्च, आणि 5 वस्तू ज्या तुम्ही 365 दिवसामध्ये किती रुपये त्यावर खर्च केलेत ते तुम्हाला विचारलं जातं. कशामध्ये? मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये. आता नवीन जो वापरला गेला आहे तो आहे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. यामध्ये 3 घटक आहेत. मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये 3 घटक आहेत. पहा, यामध्ये एखाद्या कुटुंबाने 3 रेफरन्स कालावधीमध्ये केल्या गेलेल्या खर्चाचं मोजमाप केलं जातं. म्हणजे 3 कालावधीमध्ये. सगळ्यात पहिलं आहे 365 दिवसांमध्ये ज्या 5 वस्तू होत्या, कोणत्या? कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य व टिकाऊ वस्तूवरील खर्च मोजला जातो. 365. त्यानंतर 7 दिवसांमध्ये, दुसरा मुद्दा आहे, 7 दिवसांमध्ये खाद्यपदार्थावर केला गेलेला खर्च विचारला जातो. आणि 30 दिवसांमध्ये, तिसरा घटक आहे, 30 दिवसांमध्ये इंधन, भाडे, कर म्हणजे टॅक्सेस, त्यानंतर गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा, इतर अन्नपदार्थ व इत्यादीवरील खर्च मोजला जातो. म्हणजे आपण काय केलं? मिक्स्ड रिकॉल पिरियडला मॉडिफाय केले. अगोदर काय होतं? मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये 365 दिवस आणि 30 दिवसांचा खर्च मोजला जात होता. मात्र रिसेंटमध्ये आपण काय केलंय? या मिक्स्ड रिकॉल पिरियडला आपण परत चेंज करून याला मॉडिफिकेशन केले. आता 3 आहे. 365 दिवसांमध्ये तुम्ही त्या 5 वस्तूंवर केलेला खर्च, त्यानंतर 7 दिवसांमध्ये तुम्ही केला गेलेला अन्न खाद्यावरील खर्च आणि 30 दिवसांमध्ये केला गेलेला इतर खर्च आपण काउंट करतो. याला म्हणायचं मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. तर इथं लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे, गरिबी मोजत असताना 3 महत्त्वाच्या रेफरन्स पिरियडचा वापर होतो. पहिला आहे युनिफॉर्म रिकॉल पिरियड, दुसरा आहे मिक्स्ड रिकॉल पिरियड, तिसरा आहे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. लक्षात ठेवा, 3ही महत्त्वाचं आहे. युनिफॉर्म रिकॉल पिरियड, मिक्स्ड रिकॉल पिरियड, तिसरा आहे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. मग आता दारिद्र्य रेषा नेमकी कशी ठरवली जाते? पॉवर्टी लाईन. मी मगाशी काय सांगितलं? काही महत्त्वाचे मुद्दे. दारिद्र्य रेषा ठरवताना तुमचा महिन्याचा कंझम्पशन खर्च मोजला जातो. कमीत कमी किती वस्तू आणि सेवा तुम्ही महिन्याला खर्च करता हे काउंट केलं जातं आणि त्यानंतर त्याच्या मोजमापानंतर तिथून पुढे काय केलं? दारिद्र्य रेषा मोजली जाते. मग या ठिकाणी दारिद्र्य रेषा कशी मोजली जाते? तेव्हा सगळ्यात पहिलं आहे, सर्वप्रथम अत्यावश्यक, आणि अत्यावश्यक कशा? न्यूनतम. न्यूनतम म्हणजे काय? कमीत कमी. न्यूनतम अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची एक बास्केट ठरवली जाते. बास्केट. बास्केट म्हणजे काय? थोडक्यात तुम्हाला किती वस्तू आणि सेवा आवश्यक आहेत याचं आकडा, याचा क्वांटिटी ठरवली जाते की तुम्हाला या सर्व वस्तू आवश्यक आहेत. मग कमीत कमी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचं एक नंबर ठरविला जातो. बास्केट, ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण शब्द वापरतो पॉवर्टी लाईन बास्केट. हे थोडक्यात काय? तुम्हाला शिक्षणावर किती खर्च लागतो? शिक्षण, आरोग्य, कपडे, चपला, त्यानंतर टॅल्कम पावडर असेल, तुम्हाला लागणारं फिश असेल, मासे असतील, अंडी असतील, लागणारं दूध असेल, जे तुम्ही कंझ्युम करता, ह्याचे एक बास्केट, एक तुम्हाला कमीत कमी कोणत्या वस्तू आणि सेवा आवश्यक आहेत याचं एक बास्केट, याचा एक नंबर तुम्हाला काय काय ते ठरवलं जातं. मग या वस्तू आणि सेवांच्या उपभोगासाठी आवश्यक असणारा दरमहा दरडोई खर्च निश्चित केला जातो. समजा तुम्हाला 4 वस्तू आवश्यक आहेत. काय? कपडे आवश्यक आहे, त्यानंतर बिस्किट आवश्यक आहे, मिल्क आवश्यक आहे, त्यानंतर तुम्हाला राईस आणायचा आहे, व्हीट आणायचं आहे, त्यानंतर आरोग्यावर तुम्हाला एवढे पैसे खर्च करायचे. समजा ही तुमची बास्केट झाली आणि समजा तुम्हाला लोकलनं प्रवास करायचा, ही तुमची एका महिन्याभराची बास्केट झाली. मग लोकलसाठी तुम्हाला लागणारे 10 रुपये, त्यानंतर याच्यासाठी लागणार 20, त्यानंतर याला 30 रुपये, याला 15 रुपये, याला 50 रुपये, त्यानंतर याला आणखीन परत 10 रुपये, याला 20 रुपये. झालं लक्षात? तर या ज्या वस्तू आणि सेवा, कमीत कमी वस्तू आणि सेवा तुम्हाला आवश्यक आहेत, याला म्हणायचं पॉवर्टी लाईन बास्केट. आणि मग काय केलं जातं? ही जी पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये ज्या सर्व वस्तू आणि सेवांचा समावेश आहे, यांचं एका महिन्याला तुम्हाला किती खर्च लागणार आहे तो खर्च काढला जातो.
या पॉवर्टी लाईन बास्केटमधील वस्तू आणि सेवांच्या उपभोगासाठी म्हणजे त्या वस्तू कंझ्युम करण्यासाठी आवश्यक असणारा दरमहा दरडोई म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारा खर्च निश्चित केला जातो. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर. आणि मग हा दरमहा दरडोई खर्चाचा आकडा म्हणजे दारिद्र्य रेषा. म्हणजे किती होईल समजा 30 आणि 30 60 आणि 15 75 आणि 50 125 135 155. सो 155 रुपये हे काय झालं? 155 रुपये ही झाली पॉवर्टी लाईन. मग जो व्यक्ती एका महिन्याला म्हणजे प्रति व्यक्ती प्रति महिना 155 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कमवत असेल तर तो अबोव पॉवर्टी लाईन झाला. व जो 150 रुपयापेक्षा जास्त 155 पेक्षा जास्त कमवत असेल तर त्याला अबोव पॉवर्टी लाईन म्हणायचं. मात्र जो व्यक्ती 155 किंवा त्यापेक्षा कमी कमवत असेल त्याला बिलो पॉवर्टी लाईन असं म्हणायचं. हा दरमहा दरडोई खर्च म्हणजेच दारिद्र्य रेषा. याला आपण पॉवर्टी लाईन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? पॉवर्टी लाईन असं म्हणतो. भारतामध्ये 3 दारिद्र्य रेषा ठरविल्या जातात. हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. भारतामध्ये 3 दारिद्र्य रेषा ठरविल्या जातात. सगळ्यात पहिला आहे अखिल भारतीय दारिद्र्य रेषा म्हणजे ऑल इंडिया पॉवर्टी लाईन, जी सगळ्या भारतासाठी एक असते. ऑल इंडिया पॉवर्टी लाईन ही सगळ्या भारतासाठी एक असते. दुसरा आहे राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य रेषा, नॅशनल रुरल पॉवर्टी लाईन, म्हणजे ग्रामीण भागासाठी आवश्यक असणारी पॉवर्टी लाईन असते, नॅशनल रुरल पॉवर्टी लाईन. तिसरा आहे राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषा म्हणजे काय? नॅशनल अर्बन पॉवर्टी लाईन. राहील लक्षात. भारतामध्ये दारिद्र्य रेषा मोजत असताना 3 पद्धतीने मोजल्या जातात किंवा 3 पद्धतीने अनाऊन्स केल्या जातात. पहिला आहे अखिल भारतीय दारिद्र्य रेषा, दुसरा आहे राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य रेषा, तिसरा आहे राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषा. यावरून संपूर्ण देशासाठी एकदा दारिद्र्य मोजलं जातं, त्यानंतर ग्रामीण भागासाठी एकदा दारिद्र्य मोजलं जातं व फक्त शहरी भागासाठी दारिद्र्याचं मोजमाप केलं जातं. म्हणजे काय आहे? आपण दारिद्र्याचं मोजमाप करत असताना हे 3 घटकांमध्ये करतो. ग्रामीण भागासाठीच असणारे दारिद्र्य, शहरी भागासाठीच असणारे दारिद्र्य आणि अखिल भारतासाठी असणारे दारिद्र्य. या पद्धतीने आपण दारिद्र्याचं मोजमाप करतो, जे आपल्याला लॉंग टर्मसाठी फायद्याचं ठरतं. चालेल. तर या ठिकाणी अत्यंत आवश्यक असणाऱ्या बेसिक कन्सेप्ट आपल्या संपलेल्या आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या दारिद्र्य रेषा या संकल्पनेची उत्क्रांती कशी झाली आणि याच्याशी निगडित असणाऱ्या ज्या सर्व महत्त्वाच्या समित्या आहेत त्या समित्या आपण शिकणार आहोत. त्यावर शक्यतो प्रश्न नसतो, असला तरी प्रश्न खूप कमी असतो. फक्त आपण त्यातला फॅक्च्युअल पार्ट आपण हळूहळू शिकणार आहोत, जेणेकरून दारिद्र्याची संकल्पना तुम्हाला कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सी रंगराजन पॅनल आणि सुरेश तेंडुलकर कमिटीमधले जर बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर झाले तर आपल्याला लॉंग टर्ममध्ये खूप मोठा फायदा होईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.